अंगणवाडीमध्ये गरम ताजा आहार दिला जातो त्याची तपासणीसाठी एक समिती नेमण्यात आली आहे, माता समिती. ही समिती अंगणवाडीमध्ये कोणकोणते मुद्दे आहेत त्या मुद्द्यावरती काम करणार आहेत. तपासणी ही दर महिन्याला होणार आहे किंवा नाही, सर्व डिटेलमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. एक पत्र आलं आहे, त्या पत्रामध्ये स्पष्ट म्हटलं आहे लाभार्थ्यांना जो गरम ताजा आहार दिला जातो त्याची तपासणी होणार आहे आणि एकूण 20 मुद्दे देण्यात आले आहेत त्या समितीला. आणि ती समिती या मुद्द्यावरती काम करणार आहे. तर सेविका आणि मदतनीस ताईने हा व्हिडिओ नक्की बघायचा पूर्ण, म्हणजे तुम्हालाही समजेल कोणत्या मुद्द्यावरती ही समिती काम करणार आहे आणि कोणते मुद्दे आपल्याला ते देणे सर्व या समितीसमोर मांडावं लागणार आहे, दाखवावं लागणार आहे. हे सर्व आपण डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं. परिपत्रक आला आहे, त्या परिपत्रकमध्ये ही समितीचं परिपत्रक आहे, म्हणजे महिला बाल कल्याण विभागचा जिल्हा सोलापूरचा हा परिपत्रक आहे. तर ही समिती आता नेमण्यात आली. ही समिती या मुद्द्यावरती काम करणार आहे. ते 1 बाय 1 मुद्दे आपल्याला बघायचे. पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशीच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करत असतो. तर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर 21 मार्च 2024ला 21 मे 2024ला हे परिपत्रक काढण्यात आलं आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प ग्रामीण सर्व जिल्हा परिषद जिल्हा सोलापूर. विषय काय आहेत? लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गरम ताजा आहार तपासणीसाठी माता समितींचे करावयाच्या कारवाईबाबत हे परिपत्रक आहे. आता माता समितीचं करायचं हे कारवाईबाबत पत्र आहेत. तर माता समिती कशी नेमली जाणार आहेत आणि कोण असेल आणि अंगणवाडीमध्ये कोणत्या मुद्द्यावरती काम करणार आहेत, महिन्याला किती दिवस काम करणार आहेत आणि हे सर्व आपल्याला बघायचं आहे. उपरोक्त विषयानं आपणास कळवण्यात येते की एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारा गरम ताजा आहाराच्या देयकासोबत स्थानिक माता समितीचा अहवाल सादर करण्याबाबत संदर्भीय शासन निर्णय निर्गमित झाला होता. या शासन निर्णयानुसार शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणपूरक पोषण आहार अंगणवाड्यातील लाभार्थ्यांना मिळतो किंवा नाही, तसेच आहाराचा दर्जा व प्रमाण योग्य आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी आणि आहार पुरवठा वाटप व दर्जामध्ये सुधारणा व सुसूत्रता यावी यासाठी ग्रामीण व नागरी भागातील अंगणवाडी क्षेत्रातील माता समितीच्या गठीत करण्याबाबत यापूर्वी आयुक्त कार्यालयाने वेळोवेळी सूचना निर्गमित केल्या आहेत. तथापि या पत्रान्वये आपणास माता समितीची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्याकरिता खालीलप्रमाणे कळवण्यात येत आहे. तर बघा काय कोणकोणत्या मुद्द्यावरती कळवण्यात आला आहे. गरम ताजा आहारचा पहिला मुद्दा, अंगणवाडी क्षेत्रातील 10 सदस्याची माता समिती असणे अपेक्षित आहे. बघा, अंगणवाडी क्षेत्रातील 10 सदस्यांची माता समितीचे असणे अपेक्षित आहे. त्यामध्ये गर्भवती माता, स्तनदा माता, 1 ते 3 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांची माता, 3 ते 6 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांची माता, अंगणवाडी कार्यकर्ता, ANM, स्त्री शिक्षिका, स्थानिक सेवाभावी संस्थेची सदस्य, अनुसूचित जाती जमातीमधील मुला-मुलींची माता यांचा समावेश करावा. तर यांचा समावेश असेल. दुसरा आहे माता समितीने आहाराचा दर्जा, प्रमाण आणि पारदर्शकता तपासणे, जेणेकरून स्थानिक स्तरावर आहाराच्या देखरेख आणि नियंत्रण ठेवणे सोपेच होईल. तिसरा मुद्दा, अंगणवाडी केंद्रात शिजवून तयार केलेल्या आहाराची दरमहा किमान 1 वेळ माता समितीने तपासणी करावी व तो पाककृतीप्रमाणे आहे याची खात्री करावी. चौथा मुद्दा, मानसिक आहाराचे देयक सादर करताना त्यासोबत माता समितीचा अहवाल जोडणे अनिवार्य आहे. या अहवालाशिवाय देयक प्रति स्वाक्षरीसाठी सादर करू नये. तर बघा, ही सर्व समिती कशी नेमली जाणार आणि काय या ठिकाणी कोणत्या मुद्द्यावरती काम करणार आहेत. पाचवा आहे माता समितीच्या भेटीच्या वेळी समितीतील 7 अशासकीय सदस्यापैकी कमी. बघा, इथे काय म्हटलंय, भेटीच्या वेळी समितीचे 7 अशासकीय सदस्यापैकी कमीत कमी 3 अशासकीय सदस्यांची उपस्थिती अनिवार्य राहील. आहार पुरवठा मागणी केलेल्या प्रमाणपत्र आहे का ते तपासणे.
सकाळचा नाश्ता आणि गरम ताजा आहार निश्चित पाककृतीनुसार आहेत का ते तपासणे. 8वा आहार ठरवून दिलेल्या वेळेत पोहोचणे होतो का हे पाहणे. 10 लाभार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या आहाराचा दर्जा चांगला असावा व हे सातत्य टिकून राहावे यासाठी एका परिवेशिका यांच्या नियंत्रणाखाली, बघा इथे काय म्हटलं, येणाऱ्या आहाराचा दर्जा चांगला असावा हे सातत्य टिकून राहावे यासाठी एका परिवेशिका यांच्या नियंत्रणाखाली 2 अंगणवाडी केंद्रातील पूरक पोषण आहाराची अचानकपणे तपासणी करून घ्यावी. तर बघा या ठिकाणी अचानकपणे एक परिवेशिका या ठिकाणी 2 ठिकाणी अचानकपणे त्यांना बेड द्यायचं आहे त्या ठिकाणी आणि ही तपासणी करून घ्यावी असं म्हटलं आहे. विषबाधा किंवा निकृष्ट आहार आढळल्यास त्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे. 12 जे पुरवठाधारक कमी पुरवठा किंवा निष्कर्षानुसार आहार पुरवठा करत नाही अशा पुरवठादारावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी असं म्हटलं आहे. 13 हे सर्व सेविका आणि मदतनीस ताईंनी हा व्हिडिओ नक्की बघा, कारण याच्यात सर्व अपडेट देण्यात आले. तसंच ज्या पुरवठादाराकडनं बाबतीत अशा प्रकारची दंडात्मक कारवाई 3 वेळा होईल अशा पुरवठादारांचे पोषण आहाराचे पुरवठा करण्यास कायमचे अपात्र ठरण्यात यावे. म्हणजे बघा या ठिकाणी जर त्यांचं 3दा जर दंडात्मक कारवाई झाली असेल त्यांना नेहमी कायमचं अपात्र ठरवण्यात येणार आहे पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्यांचे. आता घरपोच आहार THR आपण कोणत्या मुद्दा एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत 6 महिने ते 3 वर्ष वयातील बालके, गरोदर स्त्रिया, स्तनमाता, किशोरवयीन मुली, आकांक्षित जिल्हे तसेच स्त्री व कुपोषित बालके यांना घरपोच आहाराचा पुरवठा करण्यात येतो. दुसरा सदस्य THRचा पुरवठा विहित कालावधीत व सुशिक्षित तसंच मागणीप्रमाणे केला आहे किंवा नाही यावर अंगणवाडी सेविकेने माता समितीच्या सदस्यासमवेत तपासणी करावी. तिसरं, तपासणी केल्यानंतर THR प्राप्त झाल्याबद्दल अंगणवाडीच्या आहार नोंदवही सेविकेने नोंद घ्यावी. चौथा, त्यानंतर माता समितीमधील खालील सदस्याची पंच म्हणून आहार नोंदवही स्वाक्षरी करावी. अनिवार्य सदस्य 1 ते 3 वर्ष वयातील लाभार्थ्यांना माता, 3 ते 6 वर्ष वयातील लाभार्थी माता, सूचित जाती जमाती, प्रवर्गातील मुलांची माता आणि अंगणवाडी कार्यकर्ता, सेविका, इतर सदस्य उपलब्धतेनुसार गर्भवती माता, स्तनमाता व इतर घरपोच आहार दिला जातो त्याची अपडेट आहे. तिसरा, अतिरिक्त आहार ग्राम बाल विकास योजनेअंतर्गत 6 महिने ते 6 वर्ष वयातील बालकांना एनर्जी डेन्स अँड न्यूट्रिशियस फूड EDNF चा पुरवठा करण्यात येतो. दुसरा, सदर आहार पुरवठ्याबाबतही वरीलप्रमाणे THR मुद्दा 4 क्रमांकामध्ये नमूद माता समितीने तपासणी करावी व आहार सुशिस्ती मागणीप्रमाणे आहे किंवा नाही याबाबत पडताळणी करावी. तिसरं, अंगणवाडी सेविकेने आहार नोंदवहीत आहाराची नोंद घेतल्यानंतर पंच म्हणून माता समितीच्या सदस्याची आहार नोंदवही स्वाक्षरी करावी. बघा इथे काय म्हटलं, अंगणवाडी सेविकेने आहार नोंदवहीत आहाराची नोंद घेतल्यानंतर पंच म्हणून माता समितीच्या सदस्यांनी आहार नोंदवहीत स्वाक्षरी करावी. तर बघा हे सेविकांनी या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. जे पंच आहे ते आता त्या ठिकाणी स्वाक्षरी घ्यावं लागणार आहे. चौथा, अंगणवाडी स्तरावरील प्राप्त होणारे इतर साहित्य, शासनामार्फत खरेदी केलेल्या साहित्य जसे की बेबी केअर किट्स, स्मार्ट अंगणवाडी किट्स, वृद्धी मापक यंत्रण GMD, पूर्वशालेय शिक्षण संच, PSE, औषध संच, सक्षम अंगणवाडी किट्स, फर्निचर साहित्य, न्यू मिल्टन वॉर इत्यादी साहित्य अंगणवाडी स्तरावर झाल्यानंतर अंगणवाडी सेविकेने माता समितीच्या सहकार्याने वस्तूचा दर्जा तपासणे, वस्तू सुस्थितीत आहे किंवा नाही याची पडताळणी करणे. दुसरं, यासाठी पुरवठा केलेल्या साहित्यापैकी एका लाभार्थ्यांचे वितरित साहित्य लाभार्थ्यांच्या प्राधिकृत व्यक्तींचा परवानगीने उघड पाहावे. तिसरं, त्यानंतर अंगणवाडीचं साहित्य नोंदवही सेविकेने नोंद घ्यावी व माता समितीच्या THR मुद्दा क्रमांक 4 मध्ये नमूद सदस्यांनी पंच म्हणून आहार नोंदवही स्वाक्षरी करावी. उक्त सूचनाची कारवाई नियमितपणे करण्यात यावी असा हा मुद्दा दिला आहे. जिल्हा कार्यक्रम अधिकारी
जिल्हा परिषद सोलापूर यांचं हे परिपत्रक आहे. सर्व आपल्या सेविका आणि मदतनीस ताईंना सेंड करा. याचं ही माता समिती काय कशी नेमली जाणार आहेत आणि काय काय या ठिकाणी वर्कआउट काय केले जाणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा. आपले जे सेविका आहे मदतनीस आहे त्यांना सर्व ही माहिती मिळेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी अंगणवाडीचे एक अपडेट आले आहे, महत्त्वाचे अपडेट आहे. ते अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.